पहिल्यांदा तर माझं अगदी स्पष्ट म्हणणं आहे की राज्य सरकार मराठा आरक्षणाच्या संदर्भात पूर्णपणे कमिटेड आहे। स्वतः मुख्यमंत्र्यांनी आपल्या अधिवेशनामध्ये घोषणा केलेली आहे की आम्ही फेब्रुवारीमध्ये या संदर्भातला सकारात्मक निर्णय घेणार आहोत। त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यांनी संयम ठेवला पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांना ही संधी दिली पाहिजे। उद्धव ठाकरेंनी आज अशी टीका केलेली आहे की जी काही भाजलेली भाकरी आहे सरकार जे आहे ते करतंय, कुठेतरी या 30,000 घरांच्या प्रकल्पावरून त्यांनी ही टीका जी आहे ती केलेली आहे। काय उत्तर असेल उद्धव ठाकरेंना? म्हणजे उद्धव ठाकरेंना उत्तर वगैरे देण्याच्या भानगडीत मी पडत नाही, कारण त्यांना काहीच माहिती नसतं। कोणीतरी स्क्रिप्ट देतं त्याच्यावर ते बोलत असतात। मला असं वाटतं की त्यांचे जे उजवे डावे आहेत त्यांनी दिलेली स्क्रिप्ट असेल। एवढंच सांगतो, याला मान्यता माझ्या काळात मिळाली, त्याचं काम माझ्या काळात सुरू झालं। याला सगळ्या परवानग्या केंद्र सरकारने मोदीजींनी दिल्या, याला पैसे मोदीजींनी दिले, उरलेले पैसे पुन्हा आमचं सरकार आल्यानंतर या ठिकाणी मिळाले। उद्धव ठाकरेंच्या सरकारचं काही कर्तृत्व याच्यात नाही। कर्तृत्व शून्य सरकारने याच्यात काहीच केलेलं नाही। विरोधक एक टीका, महाराष्ट्रात मोदीजी येत आहेत याचं त्यांनी स्वागत केलं पाहिजे। प्रधानमंत्री महोदय आपल्या राज्यामधल्या विविध प्रकल्पांच्या भूमिपूजनाला उद्घाटनाला येतात, आपल्या राज्याला 28,000 कोटी रुपये ते देतात, याचा त्यांनी आनंद मानला पाहिजे। त्यांच्या काळात केवळ त्यांनी केंद्रावर टीका केली, कुठलंही विकासाचं कार्य त्यांनी केलं नाही। आणि आता त्यांना हे लक्षात आलंय की आधीच त्यांची दुकानदारी बंद झालेली आहे आणि मोदीजी जितके वेळा येतील तितके वेळा ते अजून खाली जातील आणि त्यांची दुकानं बंद होतील या भीतीने अशी टीका।